मैदानाच्या आतमध्ये देखील तुम्ही पाहिलंय कुठेतरी बॉलर अजूच्या साह्याने एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या आणि प्रतिस्पर्धी संघासाठी या मॅच मध्ये तुम्ही बघताय तर एक चांगल्या प्रकारचा धावा देखील मिळून झालेत। इथे सुमितला पाहताय लॉंग द कार्पेट खेळले, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। आता अनिल मात्र स्ट्राइक मार्क वरती आलाय। एका बाजूला राज असेल आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। राजनं पहिला बॉल चांगला हँडल केला, 9 वरती चांगला मोठा फटका, पहिलं षटक आहे। अनिल राइट हँडेड बॅटर्स आहे तिथे। अजू दैवलकरनं आतापर्यंत प्रभावित केले पहिल्या 2 बॉलवरती। यांना पुढचा बॉल आहे हा देखील आपण जर पाहिले की यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे। आवी अमृते जोपर्यंत चेंडू फेकेल शुभम सवनसकर यांच्या माध्यमातून थोडीशी चूक आहे। अगदी यष्टींच्या समोर चेंडूला पकडण्याचं काम जर का मागे असते तर यष्टींवरती थ्रो देखील होऊ शकला असता। इथे फलंदाज बाद होण्याचे चान्सेस देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकले असते। चेंडू पकडण्यासाठी शुभमला खूप मोठा संघर्ष करावा लागला होता, खूप मोठी मेहनत घेतली होती शुभमने, परंतु त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं येणारा पुढचा बॉल आहे संकट आणेल का? लेगस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल। अर्जुन मात्र यावेळेला एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात। मिस्टर एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना संघाची धाव संख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 7 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत। यावेळेला बॉल आपण बघायला गेलं तर नक्कीच लॉंग लेगच्या परिसरामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, चेंडू अडवलाय, जोपर्यंत फेकेल बॉलरकडे या बॉलवरती देखील 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण म्हणतो ना की संघर्ष जेवढाच घडवतो तितकाच रडवत देखील असतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रडायचंय की घडायचंय हे तुमच्यावरती आहे। इथे तुम्हाला घडावं देखील राहील, घडण्यासाठी पहिलं रडावं लागेल तरच तुम्ही यशस्वी होणार आहात। इथे त्याच गोष्टीचा अवलंब करून मैदानामध्ये क्रिकेट खेळावं लागेल। फुल टॉस बॉल आहे, नो बॉल। आता अर्जुनला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करतोय बॉलिंग करत असताना। माणूस कधी नवीन नवीन बॉल टाकतो जेव्हा त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो, त्याचं कॉन्फिडन्सची पातळी मात्र नक्कीच पातळीपर्यंत पोहोचते, तेव्हा माणूस मात्र बघा वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आणतो आणि हे चेंजेस तुमचं नक्कीच अपघाताचं कारण देखील ठरू शकत असतं। यावेळेला बंड्या शिर्केच्या माध्यमातून थोडीशी मिस फील्ड आहे, 2 कंप्लीट केल्या जातील। प्रयत्न तिसरा आहे, 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट आहे। राज आणि त्याचबरोबर अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळते आणि धाव संख्या मात्र पुढे अतिशय वेगाने सरकत असताना 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। पहिलं षटक इन प्रोग्रेसला आहे, एक खेळाडू तर नक्कीच बाद झालाय, परंतु येणारा मात्र पुढचा बॉल संकट आणेल का हे देखील पाहावं लागेल। त्यावेळेला अगदी नक्कीच ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आणि षटकाचा खेळ समाप्त होतोय। धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे तर 15 या आकड्यावरती, लॉस ऑफ 1 विकेट। सप्तशृंगी वॉरियर्स या कामतगुणे संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा बनवल्या आणि त्याचबरोबर एक खेळाडू बाद देखील झालाय त्यांचा। आपण मागची मॅच नक्कीच पाहिली असेल, एसके स्पोर्ट्स या संघाने केपी डॉमिनेटर्स या संघाला पराजित केलं होतं। 15 झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये। षटक क्रमांक दुसरं कोणत्या बॉलरला पाषाण केलं जाते हे देखील बघावं लागेल, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती सुमितला बॉलिंग दिली जाईल। लेफ्ट हँड बॉलर सातत्याने गणेश कणे असू द्या संघाकडून खेळताना पाहिलंय, आज या संघाकडून खेळताना दिसतोय श्री गजानन वॉरियर्स कामतकोण या संघाकडून तो खेळताना दिसतोय। यष्टीच्या मागे जर पाहायला गेलं तर वरवरकम बांध्याचा खेळाडू शुभम सवनसकर काही वेळातच बॉलिंग ट्रॅक वरती दिसू शकतील का हे देखील पाहावं लागेल, पण तो या ठिकाणी विकी बॉलिंग साठी आलाय। विकी बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच लेफ्टी फलंदाज आहे, बॉलर देखील लेफ्टी। पहिलाच बॉल या बॉलरनं मात्र नो टाकलाय, कमी गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न आझादच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल। 2+1 = 3 अशा 3 धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत। धाव संख्या मात्र अतिशय वेगाने आता फडकत जाईल। 18 या आकड्यावरती स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय। ही मॅच जिंकण्यासाठी खूप मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल। लॉंग द कार्पेट डिप स्क्वेअर लेगला खेळलाय, अक्षय पवार चेंडू पर्यंत पोहोचणार आहे। हो काय चांगला थ्रो आहे आणि तिथे मात्र दोघांमध्ये ताळमेळची कमी। इथे फलंदाज मात्र कोणता बाद होणार हे देखील पाहावं लागेल। पंच डिस्कस करतायत तर राज होतोय नाराज, जाईल मैदानाच्या बाहेर। धक्का मात्र बसतोय, धक्का क्रमांक दुसरा। श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या संघाला दुसरा धक्का बसतोय। सकाळच्या सत्रापासून नक्कीच रसिक मायबाब ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेले आहेत। स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनल वरती ते खऱ्या अर्थानं घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा
फ्रेंड सर्कल टेटवली प्रीमियर लीग कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन ज्यांनी जर का अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर स्पोर्ट्स टीम या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील अजिबात विसरू नका. नवीन फलंदाज मात्र इथे आलाय ओमकार कराटे हा खेळाडू म्हणजेच भाई कराटे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल अतिशय वेगाने 3 धावा कंप्लीट होताना आपण देखील बघताय आणि तेच तुम्ही पाहिलं देखील असेल. आपल्या सातत्यानं संघासाठी योगदान देणं त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूचा एफर्ट्स असणं खूप गरजेचं. काय बॉल टाकलाय डोळ्यांचं फार न फेडले परंतु थोडीशी मिस फील्ड आपल्याला बघायला मिळते. हे कुठेतरी आपले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या माध्यमातून चुकीचं ठरेल. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. ज्या ठिकाणी 1 धाव असेल तिथे अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करताय. ज्यावेळेला तुम्ही जिंकताना एका धावीनं मात्र कुठेतरी डिफरन्स पडत राहतो. नो बॉल इथे हवेमध्ये खेळलाय परंतु नो बॉल दिलाय पंचांनी. इथे 2+1 = 3 अशा 3 धावा ऍड कराव्या लागतील. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा आता गजानन वॉरियर्स कामतगुणचा संघ टाकताना आपल्याला बघायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल असेल कमी गतीचा बॉल सातत्यानं नो बॉल खराब गोलंदाजी. हे तुम्ही पाहिलंय 1+1 अशा 2 धावा आता मिळून जातील. स्कोर कार्ड खूप वेगानं पुढे सरकत चाललंय. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन बॉल 3 विकेट +2. 3 बॉल झाले. 3 बॉलचा अजून देखील खेळ बाकी असेल. असं वाटलं होतं की विकी चांगल्या प्रकारची बॉलिंग करू शकतील परंतु या मॅच मध्ये ते देखील एक्स्ट्राचे बॉल टाकतायत आणि फलंदाजी करत असताना आपले प्रतिस्पर्धी संघाचे बॅटर्स मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे मोठमोठे प्रहार करताना देखील दिसत आहेत. लेग स्टंपच्या आता बाहेर बॉल आहे. आपण काय करताय याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. आपण म्हणतो ना जिथे तुम्हाला नक्कीच कोणत्याही गोष्टी दिसत नाहीत अपयश येते असं वाटतंय तिथूनच मात्र पुन्हा एकदा सुरुवात करायची असते तरच तुम्ही भविष्यामध्ये जाऊन यशस्वी होत असता. हे देखील तितकंच खरं आहे. ऑनला चांगला फटका खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल पकडेल या बॉलवरती देखील दुहेरी धावा आता बघायला मिळतील. भाई संपूर्ण जर आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये चांगले एफर्ट्स दिले नाही आहेत आतापर्यंत. जर पाहायला गेलात तर अलोंग द कार्पेट ऑन साईडला ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह आहे. अक्षय पवारचा रॉकेट थ्रो आहे. इथे जर करीबी मामला बनवू शकला असता 2 धावा आता ऍड कराव्या लागतील. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये आता कुठल्यात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अनिल काते सातत्यानं आपल्या साथीदाराला सांगतायत की ही मॅच खूप आपल्याला महत्वाची आहे. मागची मॅच आपण जिंकलोय परंतु ही मॅच देखील खूप महत्वाची आहे. चेंडूला सन्मानजनक हँडल केलं गेलंय. 1 धाव कंप्लीट. चांगला रॉकेट थ्रो एकाच एंडला दोन्ही खेळाडू आता बघायला मिळाले आणि सुदैवी ठरले. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या मात्र 36 या आकड्यावरती 36 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. 2चा खेळ संपलाय. मी तर म्हणेन दोन्ही पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं. 15 आल्या होत्या. या 6 बॉल मध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेत हे आपल्याला पाहायला मिळाले. येणाऱ्या पुढच्या 12 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील गरजेचं राहील. 12 बॉल मध्ये पहिल्या 12 मध्ये 36 धावा आलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं शुभम स्विंग का किंग या नावाने संबोधित करतो. पहिलाच बॉल अतिरिक्त उछाल देखील लॉंग लेगच्या परिसरामध्ये खेळलाय. 2 धावा कंप्लीट झालेत परंतु आता अनिल सांगतोय की या बॉलवरती आपल्याला 2च धावा घ्यावे लागतील. ज्याच्या अंगामध्ये जिद्द आणि चिकाटी आहे ना त्यांच्याकडेच यशाचं रहस्य हे लपलेलं असतं हे देखील तितकंच खरं आहे. आणि तुम्ही पाहताय तर इथे गौरव हा जो खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय. शुभमचा जो टप्पा आहे कुठेतरी हा टप्पा यशाच्या दिशेने मार्गस्थ करून टाकेल का यांना हे देखील पाहावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप सारा धावा खर्च केल्यानंतरला इथे पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड आपण बघतोय अच्युत दैवलकर यांच्या माध्यमातून. या बॉलवरती देखील 2च धावा आता मिळू शकणार आहेत. हे पॉझिटिव्हनेस पाला आपल्याला सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु त्याचबरोबर गजानन वॉरियर्स कामतकोणा संघ कुठेतरी बॅकवर्डवरती परतेल का
बॉलिंग करत असताना चांगले एफर्ट्स बघायला मिळाले नाही आहेत. पहिलं अज्जूनं षटक हँडल केलं, दुसऱ्या षटकामध्ये विकीनं 21 धावा खर्च केल्या. आता तिसरं षटक शुभमच्या माध्यमातून टाकलं जात आहे. कदाचित येणारे पुढचे बॉल संकट आणू शकतील का अनिल कातेच्या विरोधात, हे पाहणं गरजेचं राहील. डावला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. संचित खेडेकर तिथे कोणती चूक करत नाहीयेत. अनिल कातेला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. इथे मात्र धक्का बसतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक मोठ्या खेळाडूला बाद केलंय. नवीन फलंदाज साहिल घडवलेला बघताय. याबरोबर ते लेक्षमच्या बाहेरचा बॉल कुठेतरी तुम्ही पाहताय तर शुभम एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च करतोय. जणू काही वाईट बॉल टाकत असताना त्यांनी स्वप्न बघितलेत की काय रात्रीमध्ये की एक्स्ट्राच्या धावा मात्र ते खर्च करतील. एक चांगला खेळाडू आहे, विद्वत्तापूर्ण खेळाडू आहे, क्षमता चांगली आहे, पोटेन्शियल देखील तेवढंच भरून आहे. परंतु आता मात्र एक्स्ट्रा धावा का टाकल्या जात आहेत याचा मात्र अजून आपल्याला गोष्टी कळलेल्या नाही आहेत. यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागतो शुभम, आणि तो विश्वास मात्र इथे असणं गरजेचं राहील. या बॉलवरती हवाई यात्रेवरती पाठवले, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू आउट ऑफ द पार्क, साईलच्या वाटमधून सीमा रेषा पार, ब्रँडेड षटकार. एवढा मॅग्निफिशंट स्ट्रोक आहे. आता मी तरी म्हणेन इथे हा खेळाडू अगदी चांगलाच दहाडलाय. धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरकते. संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या संघाच्या खात्यावरती पुन्हा एकदा मोठा प्रहार. ना घाव देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेका. 3चा खेळ समाप्त होतोय. इथे धावसंख्या जाऊन पोहोचले 56, लॉस ऑफ 2 विकेट्स. 56 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. जर पाहायला गेलं तर नक्कीच एकंदरीत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाईल. शेवटचा षटक धावसंख्या 57 ला पोहोचले. धावसंख्या 60 या आघाड्यावरती जाऊन पोहोचले. तुम्ही जर पाहता येणारा पुढचा बॉल आहे, बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अज्जू आहे. या बॉलला सरळ खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद. प्रॉपर टायमिंग नव्हता इथे समोरच्या दिशेनं विकीला उभं केलं होतं. विकीनं कोणती चूक केली नाहीये. धावांचा डोंगर आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्याच कारणास्तव इथे विकेटचं पतन देखील आपल्याला बघायला मिळालं. चांगल्या परिस्थितीमध्ये आता श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या संघाने स्वतःला नेऊन ठेवलंय. आपण म्हणतो ना की समुद्रात किती मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली कधी शांतता ही सोडत नाही. तशा प्रकारचं शुभमने देखील मागच्या ओव्हरमध्ये देखील दाखवलं की वादळ येऊ देत, किती मोठे प्रहार करू देत, परंतु आम्हाला आमची शांतता मात्र इथे मात्र सोडायची नाही आहे, हे सांगण्याचं काम निश्चित रूपे केलंय. फलंदाजी ट्रॅकवरती रोशन राऊत बॅटिंगसाठी आलाय. रोशन राऊत बॅटिंगसाठी पाठवलं गेले. काही बॉल शिल्लक असताना इथे यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. इथे फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलंय आणि सुपर कामगिरी, आउटस्टँडिंग. आता बॉलिंगचा मात्र कमबॅक. शेवटच्या 2 बॉलवरती काय बॉलिंग केले, अटॅक मात्र चांगला केलेला आहे. आपण म्हणतो ना की आयुष्यात कितीही तुमच्या समोर संकट येऊ द्या, त्या संकटांना वेलकम म्हणा आणि नक्कीच त्या संकटांवरती 2 हात करण्याची जिद्द ज्याच्याकडे आहे तो या जगामध्ये यशस्वी झाला. मित्रांनो, नक्की संघर्ष करत राहा. संघर्ष करत चुकला तरी चालेल. हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नाही, हे देखील तितकंच खरं आहे.
आता आपण जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव, ज्या खेळाडूला आपण पाहिलंय स्वप्नील शिंदे, हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आले, स्वतःला मागे ठेवलं होतं, परंतु आता मात्र अंततः या मॅच मध्ये देखील चांगल्या परफॉर्मन्स सादर करताना आपल्याला बघायला मिळू शकते। याबद्दल जर आपण पाहताय तर एकंदरीत पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला जाईल। शेवटचा एक बॉल आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या मात्र पुढे सरकत जात असताना 61 या आकड्यावरती 61 धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहे। येणारा पुढचा बॉल असेल, मोठा प्रहार करण्याच्या माध्यमातून इथे साईल घडवलेच्या इथे एका हाताने कॅच पकडले। वा गौरव, वा गौरवचं कौतुक करावं लागेल, त्याच्या धाडसाशी प्रशंसा करावी लागेल, काय धाडस आहे त्या खेळाडूचं। आणि षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले, धावसंख्या जाऊन पोहोचले 61 या आकड्यावरती। टार्गेट मात्र 62 धावांचं असेल। श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या संघाला 24 बॉल मध्ये 62 धावा बनवाव्या लागतील। या पुढची मॅच असेल, आपण जाऊया पुढच्या मॅच कडे। संतोष एजन्सी विरुद्ध आई एकविरा 11। सो बोथ कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट फॉर यू प्लीज कम विथ द टॉस बॉक्स। चला या लगेच तुम्ही टॉस बॉक्स मध्ये आपण तिथे टॉस करूयात। संतोष एजन्सी बनाम आई एकविरा 11, दोन्ही संघाने टॉस साठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे। आई एकविरा 11 आणि संतोष एजन्सी। संतोष एजन्सी आई एकविरा 11 कॅप्टन, चला या लगेच टॉस बॉक्स कडे यायचं आहे, वेळ लावू नका। इथे दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल सुरू होण्या अगोदरच आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या। आई एकविरा 11 आणि संतोष एजन्सी। आदरणीय रुपेशजी नासरे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। संतोष एजन्सी बनाम आई एकविरा 11। आदरणीय समीरजी नासरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। आई एकविरा 11 शिवाजीनगर विरुद्ध असेल संतोष एजन्सी, या दोन संघांमधलं बॅटल असेल। सो बॅटर्स चला, कामतकोंड गजानन वॉरियर्स कामतकोंड कॅप्टन बॅटर्स लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे। आपण टॉस होते तिथे मैदानाच्या दिशेनं। संतोष एजन्सी संघाने टॉस जिंकला, चला डिसिजन द्यायचं, इथेच द्यायचं डिसिजन इथेच द्यायचं आहे। दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅचेस असतील, दोन्ही संघ पहिल्या 2-2 मॅच पराजित होऊन आले, लगेच आपल्याला डिसिजन पाहिजे इथेच डिसिजन द्यायचं आहे। भागवत सर चला आपण डिसिजन इथेच द्यायचं आहे। पिंट्या पवार डिसिजन इथेच द्या, डिसिजन इथेच द्यायचं आहे, आपण तिकडे जायचं नाही, या इकडे, इथे कोणाला एक्सक्यूज नाहीये, अन्यथा 2 वर्षी पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आपण डिसिजन द्या, आपण मॅच कडे जाऊया सरळ। संतोष एजन्सी ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट, बॉलिंग घेतले, आपण मॅच कडे जाऊया जिथे 62 धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवलं गेलं आहे। या ठिकाणी आपण नक्कीच पहिल्या षटकाकडे अमेय पवार बॉलिंग ट्रॅक वरती, समोर अक्षय आणि त्याचबरोबर आझाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। या बॉलवरती मोठा प्रहार, डीपला क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडला जातोय, बॉल फेकला जाईल अतिशय वेगाने। या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत, हे चांगलं क्रिकेट बघायला मिळाले। तर नक्कीच पहिल्याच बॉलवरती 13 धावा घेऊन त्यांचा इरादा स्पष्ट केलाय, कारण का पहिल्या षटकामध्ये तुम्हाला धावा चांगल्याच काढाव्या लागतील। पॉवर प्लेचं षटक आहे, 3rd यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात असेल, येथे प्रॉपर टायमिंग तर नव्हता, अतिरिक्त उछाल देखील आपण बघतोय, राजच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघावं लागेल। आणि खऱ्या अर्थानं एकाच धावेवरती आता समाधान मानताना आपण बघितलंय या दोन्ही फलंदाजांना।
अक्षय पवार या खेळाडूची तुम्ही चर्चा करताय. अक्षयनं आतापर्यंत प्रभावित करण्याचं क्रिकेट खेळलं पहिल्या मॅच मध्ये, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. हा दृष्टिकोन तुम्हाला एकंदरीत आपल्या संघासाठी ठेवणं गरजेचं आहे. येणारा पुढचा बॉल मात्र इथे फलंदाज तयार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, नो बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता खर्च करतायत कुठेतरी. आपण मागची मॅच पाहिली असेल केपी डॉमिनेटर्स बनाम एसके स्पोर्ट्स, ती मॅच देखील खऱ्या अर्थानं मोठी पाहायला मिळाली होती. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अक्षयच्या मोठा प्रहार केला. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला पकडेल 3 धावा इथे बघा, कोणीच त्यांना रोखू शकत नाहीये. या बॉलवरती देखील पुन्हा 3 धावा आता मिळत आहेत. संघ चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवावं लागेल. 62 धावा बनवू शकतील त्याच्यासाठी पहिलं नियोजन तुम्हाला करावं लागेल या मॅच मध्ये. एकंदरीत जर पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सगळ्या लढाई लढत असताना त्यांनी देखील फार वर्षापासून ते नियोजन करत असत आणि त्याचमुळे महाराजांनी हे सर्व गड किल्ले जिंकलेले देखील आहेत मित्रांनो. यावेळेला देखील लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडूला भिरकावलं गेलंय. संभाव्यतः चेंडू डिक्लेअर झोन कडे जाण्याची शक्यता आहे. फाऊल आहे. आपण पाहायला गेलं तर खूपच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धावा मिळणार नाहीये. चतुर यष्टीरक्षक स्वप्नील शिंदे खूप बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आझाद यांचा, इथे धावा अजिबात मिळणार नाहीये. अग्रेसिव्ह पण आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल आहे. क्षेत्ररक्षक लावलाय लॉंग लेगच्या परिसरामध्ये, त्यानंतर बॅकवर्ड शॉर्ट लेग आहे, मिड ऑन देखील आहे. काऊ कॉर्नरचा खेळाडू डीप मध्ये लावला गेलाय. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. त्यानंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक AB जोशी सर बघायला मिळतील आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने देखील आपला खेळाडू बघायला मिळतोय. म्हणजे कव्हरचा खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन बघायला मिळते आणि समोर डिफेन्ससाठी एक क्षेत्ररक्षक लावलाय. हवाई यात्रेवरती बॉल आहे. साईलच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा. 6 आला ब्रँडेड षटकार. काय बॅटिंग आता केली. आझाद देखील सांगतोय की मला देखील संघर्ष करायचा आहे. तो म्हणतोय की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, उडाना भी आज बाकी, जमीन मेरी मंजिल नाही, पुरा आसमान आज बाकी, मला या जमिनीवरती राहायचं नाहीये. या मला आकाशात उडायचं आहे. परंतु आकाशात उडत असताना तुम्हाला मात्र इथे खऱ्या अर्थानं पंखांची गरज नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या हौसल्याची गरज आहे. तरच तुम्ही त्या आकाशामध्ये उडू शकता. पहिल्यांदा सुरुवात करावी लागेल तरच तुम्ही यशस्वी बनू शकत असता. हे देखील आपण पाहिलंय. सुरुवात कुठलीही करता येते, परंतु विश्वास मात्र स्वतःवरती असणं गरजेचं आहे. धाव संख्या मात्र पुढे जाऊन सरकत चालली आहे. 14 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. 62 धावांचं विशाल असं टार्गेट पार करत असताना आझाद मात्र मैदानाच्या आतमध्ये आझादवाली बॅटिंग करतोय. या बॉलला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागतंय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या मात्र आपण जर पाहिला गेलं तर विदाउट लॉस जाऊन पोहोचले आतापर्यंत 15 या आकड्यावरती. न्यू बॉलर सलग क्विक फास्ट. जर का आपण विलंब केला तर नक्कीच आपल्याला खूप अजून मॅचेस खेळवायच्या आहेत. अजून इथून पुढे 5 मॅच होणं बाकी असतील. सायंकाळच्या सत्राला मात्र सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसामध्ये 5 मॅचेस आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला गेलं तर ग्रँड फिनालेचा दिवस आहे. रसिक मायबापाचं प्रेम या संपूर्ण स्पर्धेवरती आपल्याला बघायला मिळाले. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलं तर 150 ते 200 लोक ऑनलाईनला जे जॉईन झाले ते अजून मात्र अगदी त्यांनी ऑनलाईन ही स्पर्धा बघणं बंदच केलं नाही आहे. कायम मात्र 150 पेक्षा अधिक लोक हे लाईव्ह टेलिकास्ट अगदी स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेत आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय, ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकाच्या साईने थोडीशी मिसफिल्ड आहे, त्याचा फायदा उचलत या दोन्ही फलंदाजांनी 3 धावा बघता बघता अगदी कंप्लीट केल्यात. धावसंख्या 18ला आता जाऊन पोहोचणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की इथे आपण प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच पराजित करू शकतो, पण तो तसं नाही आहे. कधीच कोणाला बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर कमजोर समजू नका. कारण का समुद्राच्या दिसणाऱ्या छोट्या छोट्या लाटा मोठमोठी जहाज बुडवण्याचं सामर्थ्य देखील ठेवत असतात. हे देखील तसंच AB जोशी यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. टेस्टिंगच्या मागून
सातत्याने इशारे केले जात आहेत. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये MS धोनींना अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावताना पाहिलंय, परंतु एवी जोशी सर हे देखील आपण जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये एसटीनची भूमिका घेत असताना क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आहे. त्यांनी लावलं डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक बाहेर काढला, बॅकवर्ड शॉट लेगला आहे, लॉंग लेगच्या परिसरामध्ये आहे. या बॉलवरती चांगला ऑनला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, जेव्हा पोहोचेल 2 कंप्लीट केल्यात, फेकला जाईल बॉल, त्याच्या अगोदर 3 वेगानं कंप्लीट केल्या. ही अगदी ओपनिंगची जोडी आहे. ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाले. आता मात्र त्यांनी एकच ध्येय ठेवलंय की आपल्याला विजयाच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. जोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही तोपर्यंत हार मानायची नाही, हे सांगण्याचं मात्र काम आता नक्कीच केलं जात आहे. आज या संकट काळामध्ये स्वतःला सांगावं लागेल, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी स्वतः जिंकलेलो नाही आहे. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ, हे सांगावं लागेल. स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून बॉल मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर टाकला गेला, वाईट बॉल होता. या बॉलला चांगल्या प्रकारचा हँडल केलाय, बॉटम हँडचा चांगला उपयोग केलाय. बॉल जोपर्यंत फेकला जाईल वेगानं मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरं षटक इन प्रोग्रेसला आहे. याच नक्कीच प्रगती पथावरती मॅच मात्र मोठी बनेल यात मात्र शंका नाही आहे. बॅटिंगचा जर आपण विचार केला कोहलीमध्ये, इथून गौरव जाधव हा देखील येणं बाकी आहे. चांगलं पोटेन्शियल वाले क्रिकेटर्स आहेत त्यांच्याकडे देखील, परंतु अक्षय पवार खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये चांगल्या प्रकारच्या रूपामध्ये दिसलाय. चांगला रंग दिसला, मोठमोठे स्ट्रोक देखील खेळले. जेव्हा डिफेन्सची गरज होती तेव्हा डिफेन्सिव्ह देखील तो क्रिकेट खेळलाय. आणि आता मात्र स्वप्नीलच्या विरुद्धमध्ये तो बॅटिंग देखील चांगल्या प्रकारची करतोय. याच्या पुढची मॅच असेल गोऱ्या बनाम पिंट्या, 2 सख्खे भाऊ आपसात विरोधक म्हणून खेळताना दिसतील. यॉर्कर लेनची डिलिव्हरी खोलवरचा बॉल होता. इथे बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक हाताचा स्पर्श करत त्या चेंडूवरती देखील 3 धावा त्या मिळून जातील. 26 धावा धावफलकावरती. काही बॉल देखील या षटकातील शिल्लक आहेत. 26 धावा तर झालेल्या आहेत. पहिल्या 6 मध्ये 15 काढल्यानंतर स्वप्नील शिंदे यांशी या बॉलिंगवरती देखील मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न नाही तर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं गेलंय. याला म्हणतात कंट्रोलवालं क्रिकेट. हे कंट्रोलवालं क्रिकेट. यावेळेला हिट विकेट फलंदाज झालाय. आझाद मात्र मैदानाच्या बाहेर जातील. हिट विकेट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट मात्र यष्टींवरती स्पर्श होता. फलंदाज बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 26 वरती 1 खेळाडू बाद झालाय. स्वप्नील शिंदे यांचा कमबॅक मात्र चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या धावा देत असताना सुद्धा देखील काही कमबॅक केला या खेळाडूंना. ही मॅच जिंकणं मात्र गरजेचं राहील. दोन्ही संघ मात्र जर पाहायला गेलं 1-1 मॅच जिंकून आले, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर येणारी पुढची मॅच खूप महत्त्वाची ठरेल. संतोष एजन्सीचा संघ I-11 संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसणार आहे. जर पाहायला गेलं तर सर्वात मोठी गंमत म्हणजेच काय तर 2 सख्खे भाऊ आपसात विरोधक बनून खेळताना दिसेल. गोऱ्याच्या विरोधामध्ये पिंट्या असेल. या पुढची इथे बॅटल मात्र बघण्यासारखं राहील. आणि नक्कीच पहिले 2च्या दोन्ही मॅच ते मात्र गमावून आलेले आहेत आणि ते मात्र पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असू शकतील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. संचित खेडेकर बॅटिंग ट्रॅकवरती क्रमांक 3 वरती बघायला मिळतील. लॉंग द कार्पेट खेळलाय. काऊ कॉर्नरच्या रिझनकडे जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील पुन्हा एकदा स्पीड झाली आहे आणि अतिशय वेगाने या बॉलवरती देखील 3 कंप्लीट. 2चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 29. 29 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडंसं चेंजेस असेल. आपण ऐकूया दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर. धन्यवाद सर. तर या ठिकाणी 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना सामना दोन्ही टीमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. 12 बॉल 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 16.50च्या सरासरीने या मॅच मध्ये धावा तुम्हाला बनवावे लागतील. उर्वरित 2 ओव्हरमध्ये तर आणि तरच तुम्ही सामना जिंकू शकाल. खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकाच गावातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेत. कोणता तरी संघ या ठिकाणी मात्र पराजित होईल तर कोणता तरी एक संघ मात्र 4 पॉईंटने पुन्हा एकदा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वराज फायटर्स बरोबर बरोबरी करताना देखील बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमय पवार सज्ज होतोय राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याच्या समोर एक युवा आक्रमक असा खेळाडू
लेगस्टम्पच्या बाहेर बॉल स्विंग होतोय, चांगला स्विंग पाहायला मिळतोय. अर्थात फलंदाजाला वाटलं की लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू स्वेअर असेल, परंतु नाही, जबरदस्त स्विंग, चांगली गोलंदाजी अमय यांच्या माध्यमातून. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पुनश्च एकदा या षटकातला पुढचा बॉल टाकण्यासाठी यावेळेला समोरच्या बाजूने भिरकवलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या काल्याला झेल इथे सुटलाय, जीवनदान इथे मिळते. आणि या अंडरम ओपन क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्ही ज्यावेळेला 4-4 मॅचचा सामना खेळता त्यावेळेला जर एखाद्या खेळाडूला जीवनदान दिलं तरी किती महागात ठरू शकेल हे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2014 साली भारत आणि श्रीलंका यांच्यातला सामना आठवा, ज्या ठिकाणी फलंदाजी करत असताना भारतीय टीमच्या रोहित शर्माला जीवनदान दिलं आणि पुढे जाऊन 200+ धावा रोहित शर्माने बनवल्या होत्या श्रीलंकेच्या विरोधात. या ठिकाणी देखील अगदी तशाच पद्धतीची कामगिरी हा छोट्या उंचीचा खेळाडू इथे करू शकेल, कारण नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी त्याला कॅप्टननी मैदानात पाठवले. श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण, सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण. अक्षय पवार मॅनफॉर्म गावतळे स्ट्राईक वरती, यावेळेला पूल केलाय, सक्सेसफुल होतोय का? क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मॅग्निफिसंट सिक्सर. ये तो जाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. वो लहरों से डरकर अक्षय नौका पार नहीं होती, कोशिश लगातार और निरंतरता के साथ करना, क्योंकि कोशिश करने वालों की हार नहीं होती. जबरदस्त बॅटिंगचा पुन्हा एकदा प्रात्यक्षिक. अक्षय पवार मॅनफॉर्म गावतळे, त्रिवेणी गावतळे संघाचा चमचमता सितारा आज मैदानावरती ते षटकारांच्या पाऊस पाडण्याच्या प्रतीक्षेमध्ये या 6 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर टीमची धावसंख्या आता पोहोचतीये 38, 38 धावा. आमचे लाईनमन तयार राहा सगळ्यांनी. सो या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती मिस्टर अक्षय पवार क्षेत्ररक्षकाची चाचपणी करतोय. जबरदस्त फटका त्याच्या बॅट पडून पाहायला मिळाला, अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावा वसूल करत आता वेगाने आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सफलता की फसल सिंचने तो मेहनत की बरसात करनी पडती है. यावेळेला जर तुम्हाला यशाचं खऱ्या अर्थानं पीक उगवायचं असेल तर मेहनत नावाचा पाऊस इथे तुम्हाला पाडावा लागेल. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय पवार दुवादार फलंदाजी, अमय पवार वरती जोरदार आक्रमण, पुनश्च एकदा तोच गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस बॉल नो टाकला इथे. जर बॅटच्या रडार मध्ये आला असता तर कदाचित तिथे चौकार भेटू शकला असता, सोने पे सुहागा ठरू शकला असता, परंतु नाही, अक्षयने बॉल जाऊ दिला. एका अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 39. 39-63 धावांचा विजय लक्ष्य समोर ठेवत सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण. हा चेंडू बघा चांगला टाकताय, अगदी खोलवरचा चेंडू होता, अगदी जसप्रीत बुमराहची आठवण करून दिली. या स्ट्रोकने 2 धावा इथे वसूल केल्या, परंतु 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते पुन्हा एकदा 41-41. गरज आहे अजून देखील तब्बल जवळजवळ पाहिलं तर 65 धावांची विजयाची आवश्यकता. यावेळेला बॉल खेळला हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, इट्स अ टेकन. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट आणि हा मोठा धक्का खरं तर या ठिकाणी सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोणच्या टीमला बसतोय. एक सेट फलंदाज मागच्या मॅच मध्ये देखील हरपत मौला कामगिरी पार पाडली, फलंदाजीसाठी आला, जबरदस्त फलंदाजी केली, आपल्या टीमला विजय मिळवून दिला. आणि तोच एक सेट फलंदाज अगदी 3ऱ्या ओव्हरमध्ये बॅक टू द पॅव्हेलियन होतोय. मोठी विकेट मिळते. अमय पवारच्या चेहऱ्यावरती स्माईल. श्री गजानन वॉरियर्स कामोदकोणचे जेवढे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आज खुश असतील, परंतु चाहत्यांच्या समोर देखील सनी एक मोठा प्रश्न असेल, विठ्ठला कोणता झेंडा हाती घेऊ, कारण हा जो सपोर्टर्स आहे तो कामोदकोणचा आहे आणि दोन्ही टीम देखील कामोदकोणमधून बिलॉंग करतात. एकीकडे गजानन वॉरियर्स कामोदकोण, दुसरीकडे सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण. एकाच गावातून हे दोन्ही कॅप्टन दोन्ही मालक आहेत ते बिलॉंग करत असताना तर अमय पवारचा कॉन्फिडन्स या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर आता दुनावलाय. समोर आहे डावखुरा फलंदाज गौरवकडे देखील पोटेन्शियल गुणवत्ता आहे ती त्याने सातत्याने प्रभावित का. यावेळेला यस, इट्स अ टेकन. बॅक टू द बॉलर. अमय पवारने विकेट घेत सलग 2ऱ्या बॉलवरती 2रा मोठा धक्का दिलाय. या 2 बॉलच्या अगोदर वाटलं की सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोणचा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल, यशस्वी पुनरागमन होईल. अक्षय पवार बाद झाला आणि त्यानंतर सामन्याला अनपेक्षितरित्या कलाटणी मिळते. काय जबरदस्त कमबॅक. षटक देखील संभवतः संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 41-41. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि अजून देखील सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 22 धावांची गरज. पंच डिस्कशन नकोय पंच. बंड्या शेरिके हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना
21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. 62 टू विन आहे. 62 धावांची आवश्यकता आहे. चला श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण नो डिस्कशन. AB जोशी सर असतील, स्वप्नील शिंदे सर असतील, अर्थात या टेटवलीच्या ऐतिहासिक मैदानावरती हा फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लबचा क्रिकेटचा फेस्टिवल संपल्यानंतर पुन्हा एकदा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती 7, 8, 9 फेब्रुवारी 2025 रोजी दापोली टेनिस क्रिकेटचा एक बिग क्रिकेटचा फेस्टिवल तुम्हाला पाहायला भेटेल. दापोली प्रीमियर लीग 2025 परवा 11 सुरू होते मित्रांनो, आणि ती स्पर्धा मिस करू नका. दापोली तालुक्यातले दिग्गज तारे सितारे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आपल्या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून रंगाची उधळण करताना तुम्हाला पाहायला भेटेल. 7, 8, 9 या 3 तारखेला दापोली प्रीमियर लीग दापोली तालुक्यातली सर्वात बिग हाय व्होल्टेज क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आणि त्या स्पर्धेचं ऑर्गनायझर जे करतात त्यातलं एक नाव म्हणजे अर्थात स्वप्नील शिंदे हे यष्ट्यांच्या पाठीमागे कामगिरी पार पाडतायत श्री मंगलमूर्ती वॉरियर्स कामोदकोण या टीमसाठी. तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत भाई, आणि भाईच्या समोर असेल राईट हँडेड फलंदाज. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता होऊ शकतात. यावेळेला बॉल ठोकलाय हवेमध्ये, बराच वेळ चेंडू आहे, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, झेल पकडलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. भाईच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट घेत इथे श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोणला बसलाय. मोठा झटका, काय जबरदस्त यशस्वी पुनरागमन केले इथे मंगलमूर्ती श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण या टीमने. सनी जोपर्यंत अक्षय पवार होता विकेटवरती त्यापर्यंत सप्तशृंगी वॉरियर्सला विजयाच्या संधी चालून येत होत्या, परंतु नाही, तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण या संघाचं वर्चस्व आता सद्यस्थितीमध्ये तरी पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या 5 बॉलमध्ये 21 बनू शकतात. युवराज सिंग 2007 T20चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवा. सामना होता इंग्लंड विरुद्धचा आणि गोलंदाजी मार्क होती स्टुअर्ट ब्रॉड होता. युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकत अर्थात त्या क्रिकेटच्या फेस्टिवलमध्ये ती अद्भुत कामगिरी पार पाडली होती. इथे 5ला तुम्हाला 5 जरी ठोकला तरी सामना सहजरित्या तुमच्या बाजूने येऊ शकेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा एक नवोदित खेळाडू नॉन स्ट्राईक मारतो ती बंड्या शिर्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला अजू देवलकरच्या बॅटमधून चांगला पटका, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॅक टू बॅक पुन्हा एकदा विकेट घेत मोठा धक्का दिलाय श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण या संघाला. अजू देवलकर एक मात्र जी अपेक्षा होती ती अपेक्षा देखील आता इथे संपुष्टात येते. नवोदित खेळाडू मैदानामध्ये दाखवलेली, परंतु त्यावेळेला टास्क थोडीशी अवघड असेल, समीकरण बदललेलं असेल. टीमची धावसंख्या मात्र जर पाहिली तर 41, अजून देखील 21 धावांची आवश्यकता. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट घेत भाईने आपली उपयोगिता इथं सिद्ध केली आहे. या बॉलवरती जर विकेट घेतली तर हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरू शकेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजाला हॅट्रिक घेता आलेली नाहीये. संधी आले चालून. आयुष्यात ज्या ज्या वेळेला संघर्ष करण्याची वेळ येते त्यावेळेला निराश होऊ नका, कारण परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देतो. फार कमी वयामध्ये आज तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचायचं असेल तर प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट आणि प्रचंड परिश्रम करावे लागतील. डी गुकेश नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल, ज्यांनी बुद्धिबळाच्या खेळामध्ये वयाच्या 18व्या वर्षी विश्व विजेतेपद पटकावलेलं होतं. चायनाचा जो मौजूदा विश्व चॅम्पियन होता त्या खेळाडूला पराजित केलं. वयाच्या 18व्या वर्षी डी गुकेश यश मिळवू शकतात, तर तुम्हाला देखील मिळवावं लागेल. हॅट्रिकची संधी परंतु नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चालला आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. दॅट्स अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. सामना अजून संपलेला नाही आहे. आंधियों को जीत है जा बिजलियां गिराने की, आंधियों को जीत है या बिजलियां गिराने की, हमें भी जीत है वो आशिया बसाने की. हिम्मत है और हौसला बुलंद है, खड़ा हुआ भी गिराने, क्योंकि जंग अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि मुकाबला अभी तक खत्म नहीं हुआ है. 3 बॉल 15 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणलं या खेळाडूने. बाहुबली सप्तशृंगी वॉरियर्स कामोदकोण या टीमचा पुन्हा एकदा या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन. या बॉलवरती जर षटकार आला तर कहाणीमध्ये ट्विस्ट येऊ शकेल. आणि हाई बॉल अलॉंग द कार्पेट, टायमिंग प्रॉपर झाला नाही, 1 धाव पूर्ण केली. बंड्या शिर्के संभवतः एका धावेवरती समाधान मानण्याच्या पवित्र्यामध्ये असे 1 धाव पूर्ण केले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पोहोचते 48. अजून देखील विजय लक्ष्य फार दूर असेल. 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंड्या शिर्केच्या बॅटमधून 2 बॉल 14 धावांची गरज. अनिकेतजी गोलांबडे साहेब या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये बसले, त्यांच्या देखील हृदयाची प्रेशर थोडीशी वाढले, परंतु या बॉलवरती मात्र सिंगल डबल आली आणि सुटकेचा निश्वास देखील सोडलेला आहे. त्याने देखील
ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं, अर्थातच जो T20चा वर्ल्ड कप रोहित शर्माने 5व्या बॉलवरती सेलिब्रेशन केलं होतं साऊथ आफ्रिकेच्या विरोधामध्ये, पण तो बंड्या शिर्केच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत दणदणीत षटकार. ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला ते सर्वोत्तम असतं. बंड्या शिर्केने षटकार ठोकलाय, परंतु आपल्या टीमला ते मात्र विजयी करू शकले नाहीत. पुन्हा एकदा याही मॅचमध्ये विजय प्राप्त करत श्री गजानन वॉरियर्स कामत कोणने बॅक टू बॅक दुसरा सामना जिंकत आतापर्यंत 4 पॉईंटच्या माध्यमातून स्वराज फायटर्स या टीमची बरोबरी केली आहे. जबरदस्त कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. चला पटकन नेक्स्ट मॅच संतोष एजन्सी आई एकविरा 11. खाली बांधायला पाहिजे ना रुपया.